श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 13वा। अशा तऱ्हेने सुमेध ऋषी राजा सुरथ व समाधी वैश्याला म्हणाले की तुम्ही दोघेजण आता त्या परमपरमेश्वरी महामायेला शरण जा, तिची आराधना करा, तिची पूजा करा. तिच्या कृपेनेच तुमचे दुःख दूर होईल आणि तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर राजा सुरथ व समाधी वैश्य दोघेजण एका नदीकाठी आले आणि तिथे त्यांनी एका आसनावर बसून रोज देवी भगवतीची कठीण अशी तपश्चर्या करू लागले. देवीचा मंत्रघोष, देवीची आराधना, देवीचा जप करू लागले. सुरुवातीपासूनच ते दोघे अतिशय कमी आहार घेत होते, परंतु नंतर त्यांनी आहार घेणे सुद्धा बंद केले. अत्यंत कडक असे व्रत दोघांनी आरंभिले होते. अशा प्रकारे 2 वर्षे झाल्यानंतर देवीने त्या दोघांना स्वप्नात दर्शन दिले. देवी भगवतीचे ते दिव्य रूप स्वप्नात पाहून ते दोघे अतिशय आनंदित झाले, परंतु अजूनही त्या दोघांना देवी भगवतीचे प्रत्यक्ष दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी अतिशय कडकपणे देवीचे व्रत करू लागले. ते दोघे आपल्या शरीरातील रक्त देवीला अर्पण करू लागले, परंतु तरी देखील देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले नव्हते, म्हणून त्या दोघांनी निराश होऊन प्राणत्याग करायचे ठरविले. त्यानंतर त्या दोघांनी स्वतःचा बळी देण्यासाठी एक यज्ञकुंड बनविले, त्यात अग्नी पेटविला आणि श्रद्धापूर्वक स्वतःच्या मांसाचा भोग देवीला देण्यास सुरुवात केली. हे सर्व करताना त्यांना अतिशय कष्ट जाणवत होते, परंतु देवीच्या दर्शनाकरिता त्यांनी अशा प्रकारे देवीला भोग देऊन प्रसन्न करून घेण्यास प्रारंभ केला. त्या दोघांच्या रक्त आणि मांसाचा भोग घेऊन देवी त्यांच्यावर अतिशय प्रसन्न झाली आणि त्यांच्यासमोर प्रकट झाली व म्हणाली, हे राजा सुरथ तसेच हे समाधी वैश्य, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला काही हवे असेल ते वरदान मागून घ्या, मी ते तुम्हाला नक्कीच प्रदान करीन. तेव्हा राजा सुरथ देवी अंबिकेला म्हणाला, हे जगत जननी, तुझ्या दर्शनाने आम्ही अतिशय कृतकृत्य झालो आहोत. तुला आम्ही त्रिवार वंदन करतो. असे म्हणून राजा सुरथ आणि समाधी वैश्याने त्या महामाया जगदंबिकेला वाकून नमस्कार केला. त्यानंतर राजा पुढे म्हणाला, हे देवी, माझी अशी इच्छा आहे की मला माझे राज्य पुन्हा माझ्या स्वपराक्रमाने शत्रूला युद्धात हरवून प्राप्त व्हावे आणि पुढच्या जन्मात कधीही नष्ट न होणारे राज्य मला मिळावे. हा वर तू मला दे. त्यानंतर देवी भगवती सुरथ राजाला म्हणाली, हे राजा, येत्या काही काळातच तू तुझ्या शत्रूला युद्धात हरवून आपले राज्य स्वपराक्रमाने पुन्हा मिळवशील. तुझ्या शत्रूंना तू चारी मुंड्यात चित करशील. तुझे शत्रू पराभूत होऊन तुला तुझे गेलेले राज्य परत मिळेल आणि यापुढे तुझ्या राज्यात नेहमीच सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. तुझी प्रजा देखील तुझ्या नेतृत्वाखाली अतिशय आनंदित राहील आणि नेहमीच तुझा जय जयकार करतील. अशा प्रकारे हे राजा सुरथ, तू 10,000 वर्षेपर्यंत राज्य करशील. त्यानंतर तुझी आयुष्य मर्यादा संपल्यानंतर पुढचा जन्म तुला सूर्यापासून होईल आणि तू सावर्णिक म्हणू या नावाने प्रसिद्ध होशील. त्यानंतर देवी अंबिका समाधी वैश्याला म्हणाली, हे समाधी वैश्य, आता तुला काय हवे असेल ते माग. तेव्हा समाधी वैश्य भगवती देवीला म्हणाला, हे देवी, मला आता माझ्या परिवाराबद्दल आसक्ती उरली नाही. मला आता संसार बंधनातून सुटून मोक्ष प्राप्ती व्हावी आणि या संदर्भात असलेले खोल असे आत्मज्ञान मला प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा देवीने तथास्तु असे बोलून समाधी वैश्याची इच्छा पूर्ण होईल असा वर त्याला दिला आणि देवी अंबिका अंतर्धान पावली. अशा प्रकारे देवीचे हे अत्यंत अद्भुत असे चरित्र जो कोणी ऐकेल, कथन करेल, तो सर्वार्थाने सुखी होईल. हे देवीचे चरित्र मोक्षदायक, कीर्तिदायक आणि सुख समृद्धी देणारे आहे. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 13वा समाप्त. दुर्गा सप्तशती कथासाराचे आधीचे अध्याय अपलोड केले आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन दुर्गा सप्तशती कथासारवर क्लिक करणे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.